साहेब तुम्ही एकनाथ शिंदेची शिवसेना सोडणार आणि कदाचित असं म्हणलं जातं की शरद पवारांच्या राष्ट्रवादीत किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार आहे। बघा, याच्यामध्ये मी एक ट्विट केलं होतं की ज्यांनी मुख्यमंत्र्यांची स्वप्न बघितली, जे मुख्यमंत्र्यांच्या रेसमध्ये होते, त्यांनी ज्या पद्धतीने प्रसारमाध्यमांना हे पुरवलं, तीच लोक हे सगळं वातावरण निर्माण करतात। आणि मग अशी लोक जर माझ्या विरोधात असतील, जे प्रसारमाध्यमांना ह्या बातम्या पुरवत असतील, तर त्यांना त्यांचा लकलाभ राहो। पण माझी लढाई ही विकृतीच्या आणि ज्या चुकीच्या लोकांच्या विरोधात उभी राहणार। आज आहे, उद्या आहे। माझं एक ट्विट तुम्ही 1-2 दिवसात बघा, चालू आहे माझं काम परत। पुण्याची गुन्हेगारी राहिली, लोकमान्य नगरमधल्या वसाहतीच्या लोकांचा विषय राहिला, अनेक विषय आहेत पुण्यामध्ये। आणि जे पदाधिकारी बिल्डर यांच्यामध्ये अडकलेले विषय, ते पूर्णपणे लढाई माझी चालू राहणार आहे। आणि लढाई शेवटच्या मिनिटापर्यंत शिंदे साहेबांचीच परवानगी घ्यायला आले आता। याला लागून तुम्ही म्हणता की सगळंच काढणार, मग असे अनेक बिल्डर आहेत की राष्ट्रवादीशी संलग्न आहेत, शरद पवार गटाशी संलग्न आहेत, अजित पवारांशी संलग्न आहेत। याचा काही म्हणजे अगदी नावं घेतलं तर भरपूर नावं निघतील, पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, सगळं। तर याचा पण काही हिशोब करा, एवढे तुम्ही जुने आहात तिथं, याचा पण काही हिशोब असेल तेही निघेलच नाही। आता हळूहळू सगळं निघणार आहे, फक्त ती परवानगी घ्यायला आले वरती। सगळीच जे लोक चुकीची वागतात त्यांच्याविरुद्ध मी बोलणार आहे। आणि मी काय म्हणतो, जी लोक विचित्र वागतात, समाजाला घातक आहेत, ती पडद्याआडून काही लोक त्रास देतात, त्यांचे संपूर्ण म्हणजे मी स्वतः असतो तरी मी माझ्या विरोधात बोलणार। बरं, तुम्ही जी भूमिका मांडताय, तुम्ही आता महायुतीमधल्या पक्षामध्ये नेते आहात, तुम्ही जी भूमिका मांडताय त्या भूमिकेमुळे कुठेतरी महायुतीमध्ये दुसपूस। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।